हं. मस्तिष्क पुन्हा एकदा स्ट्राँग आणि ऊर्जा शक्तीने पूर्ण फुलफिल करायचं आहे. आणि शेवटचा डायलॉग लक्षात ठेवा. असली रेसलर वो होता है जो जिंदगी से डाव लगाए और जिंदगी को पटक दे. काहीही झालं तरी आपली स्वप्न, आपली ध्येय, आपले गोल्स त्यांना अचीव्ह करण्यासाठी जे पण करावं लागेल विथ इथिक्स आणि व्हॅल्यू जे बलिदान द्यावं लागेल, सॅक्रिफाईस करावं लागेल, त्याग करावा लागेल. त्यासाठी पूर्ण पूर्ण शरीराचा अणु, रेणू, पेशी, एक-एक कण, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन जेवढे पण काही अणु, रेणू आहेत ते सगळे फुलफिल करावे लागतील. त्या दिव्य ऊर्जा शक्तीने. अ, सर्वांनी म्यूट करून ठेवा प्लीज. तसंच प्यायला पाहिजे पाणी. सर्वांनी म्यूट करा प्लीज. या असतं ना आपल्या शहरातले सोन्यापेक्षा एकदम भारी असेल घरातली. लाडून सर्वांनी म्यूट करून ठेवत जावा हां. ओके. विल स्टार्ट इट अगेन. तर मगाशी मी जे सांगत होतो, की आपल्याला मनी मेडिटेशनने स्टार्ट करायचंय. तर सर्वांनी ही प्रार्थना म्हणा माझ्याबरोबर. उदाहरणार्थ आता मी वैयक्तिक माझ्याविषयी बोलतोय. आय एम विनोद पाटील किंवा मराठीत बोलूया आपण. आजपासून मी विनोद पाटील इथे तुम्हाला तुमचं नाव घ्यायचंय. आजपासून मी डॅश डॅश मी विनोद पाटील पैशांसोबतचे नवीन स्नेहसंबंध प्रस्थापित करीत आहे. पैसा हा चांगला आहे. रुपये पैसा हा चांगला आहे. पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ आहे. माझ्यासारखाच आणि माझ्या विकासासाठी, सुख समाधानासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतो. आयुष्यात जे काही यश मी अनुभवतो, तो माझ्या आणि माझ्या प्रियजनांच्या आयुष्यात पैसा आणि संपन्नता घेऊन येतो. यशस्वी होणे आणि श्रीमंत होऊन माझ्याकडे भरपूर पैसे असणे यासाठी मी पात्र आहे. संपूर्णतः पात्र आहे. पैसा माझा मित्र आहे आणि रोज माझ्या गुंतवणुकीचे मूल्य दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढत आहे. पैसा आणि यश सदैव माझ्यासोबत राहतात आणि पुढे देखील राहतीलच. विपुलता आणि यश मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद की मी श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न आहे. ओके. ही प्रेयर आहे, ही मेडिटेशन हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन रिटर्नमध्ये. ओके. Now we'll start with our regular routine meditation. मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो. आणि एका क्षणात आपण ओपन करूया. सर्वांनी हात जोडून ही प्रार्थना म्हणायची आहे. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry,
प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आपल्या आईचा चेहरा आठवा, आईचे डोळे आठवा, आईचं स्मित हास्य आठवा. आई तुमच्याकडे पाहून स्मित हास्य करते आणि तिला उद्देशून म्हणायचंय, आय एम सॉरी. मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. थँक यू. मी खूप आभारी आहे. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आपल्या वडिलांचा चेहरा आठवा, वडिलांचे डोळे आठवा, वडिलांचं स्मित हास्य आठवा आणि ते तुमच्याकडे पाहून हसतायत. बालपणी ज्यांनी तुम्हाला कडेवर उचलून घेतलं होतं आणि तुमचे प्रत्येक लाड पुरवले होते, प्रत्येक हट्ट पुरवला होता, त्या बाबांना आठवा, वडिलांना आठवा आणि त्यांच्याकडून तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. भले त्यांच्याकडे त्यावेळेस साधन संपत्ती तितके नव्हते. तुम्हाला 200 रुपयाची कार हवी होती, पण त्यांनी 20 रुपयाची आणून दिली. आटोकाट प्रयत्न केला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. त्या बाबांना आठवा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. बाबा मला क्षमा करा. मला माफ करा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमचा खूप आभारी आहे. जे पण तुम्ही माझ्यासाठी केलंय मला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. थँक यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आईला आठवा आणि आईने आजपर्यंत जे तुमच्यासाठी केले, असं म्हणतात परमेश्वर स्वतःला आपल्या सोबत ठेवू शकत नाही, म्हणून त्यांनी स्वतःला आईच्या स्वरूपात प्रत्येक मनुष्याजवळ, प्रत्येक पशु पक्षी आणि ह्या जगात जो पण काही क्रिएचर आहे त्याच्यासोबत आई म्हणून स्वतःला ठेवलेलं आहे. आणि आईचे अगणित उपकार आहेत, ते कधीही फिटणार नाही. अनमोल जन्म हा दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाहीत. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. काही कारणास्तव फक्त आई-वडिलांपासून आपण काही क्षणांसाठी दूर होऊ शकतो, पण कुठेतरी हृदयामध्ये त्यांच्यासाठी, आपल्यासाठी तीच करुणा आहे. तिला जागृत करा. आणि असं कधीही शक्य नाही की एक व्यक्ती बदलतोय तर समोरचा व्यक्ती त्याच पद्धतीने रूढ व्यवहार करेल, असं शक्यच नाही. जर आपला रिस्पॉन्स चेंज झाला तर समोरच्याचा रिस्पॉन्स चेंज होणारच. हे विधिलिखित आहे, हा निसर्गाचा नियम आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. पती आणि पत्नी एकमेकांना आठवा. ज्या पत्नीने तुमच्यासाठी सॅक्रिफाईस केले, त्याग केलाय, स्वतःचं घर सोडून आज ती तुमच्या सोबत ज्या अंगणात ती वाढलेली आहे, त्या अंगणातलं एखादा वृक्ष आपण मुळासहित दुसरीकडे शिफ्ट करतो, ती म्हणजे पत्नी. कन्यादान म्हणून जी आपल्याला मिळालेली आहे, त्या दानाचं आपण रिस्पेक्ट करणं फार गरजेचं आहे. कारण बालपणा म्हणजे तुमच्या मुलांच्या पूर्ण संगोपनापासून, संसारापासून जी संसाराची जबाबदारी घेते, तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या संसारात उभं राहते, त्या पत्नीसाठी
कृतज्ञता व्यक्त करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. आणि पतीला आठवा, जो काबाड कष्ट करतोय, मुलाबाळांचं संगोपन करण्यासाठी ह्या जगाशी दोन हात करतोय. त्याच्या पण काही समस्या आहेत, त्याचे पण काही प्रेशर आहे, दबाव आहे, पण त्या सर्वांना सामोरं तो जातोय. दररोज सकाळी उठून कामाला जातोय, पुन्हा घरी येतोय. पण फक्त मुलाबाळांच्या स्मित हास्यासाठी, लहान मुलांच्या त्या प्रेमासाठी. आणि कुटुंब ही एक अशी गोष्ट आहे की जिथं घरी आल्यानंतर तो व्यक्ती दिवसभराचा ताणतणाव विसरतो. तर त्या मिस्टरांसाठी, पतीसाठी किंवा बाबांसाठी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. गुरुजनांना आठवा, विद्यार्थ्यांना आठवा, तुमचे शेजारी, सोसायटी, समाज ज्यांच्याबरोबर तुमचे रिलेशन्स आहेत, नातेसंबंध आहेत किंवा उठणं बसणं आहे, या प्रत्येकाला आठवा. तुमच्या ऑफिसमधले तुमचे कलिग्स सर्वांना उद्देशून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. असा एखादा व्यक्ती ज्याने तुम्हाला दुखवलंय किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्या दुःखाला तो कारणीभूत आहे, पण ह्या जगात कोणीही कुणाच्या दुःखाला कारणीभूत नाही. आपण स्वतः आपले संचित कर्म, आज आपण जे पण काही आहोत ते आपल्या सवयींमुळे, आपल्या विचारांमुळे, आपल्या कर्मांमुळे. कर्म कधीही चुकत नाही. हे इंटेलिजन्स सिस्टीम आहे. या सिस्टीमला ही जी संरचना आहे परमेश्वराची, याच्यात स्वतः प्रत्येक गोष्टीला आपलं स्वतःच एक स्थान आहे. या जगात कधीही कुणाबरोबर अन्याय होत नाही. या जगात जे काही दिसतंय ते फक्त परिणाम आहेत, पण याचे कारण आपलेच आहेत. आपणच ते कुठेतरी प्लांटेशन केलेलं आहे. जे पेरलंय तेच आज उगवतंय. म्हणून भगवंताला शरण जावा आणि त्या व्यक्तीला सांगा की भाई, ये मत सोचना कि तू मेरे दुखों के लिए जिम्मेदार है. मैं मेरे संचित कर्म इसके लिए जिम्मेदार है और आज से मैं तुझे रिलीज करता हूँ. मी तुला मुक्त करतोय, तू पण प्रगती कर. आणि जितका जबाबदार तू होता, तू आहेस तितकाच जबाबदार मी पण आहे. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. अक्षमाशीलता असं विष आहे जे आपण दररोज पितो आणि अपेक्षा करतो की समोरचा व्यक्ती मरावा, आपला शत्रू मरावा, पण असं शक्य नाहीये. अक्षमाशीलता त्याच्याने काहीही साध्य होणार नाही. त्याच्यापेक्षा स्वतःला पवित्र बनवा, निर्मळ बनवा आणि क्षमा करा. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. स्वतःला पहा, स्वतःचा हसरा चेहरा आठवा, स्वतःचे डोळे आठवा. कारण आपण पूर्ण जगाला लक्षात ठेवतो, पण स्वतःला जर इमॅजिन करायला सांगितलं तर आपल्याला आठवत नाही. पण जो स्वतः तुम्ही आहात त्याला सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा आहे, एक्सपेक्टेशन आहे. आणि आता स्वतःला संबोधून म्हणा की ठीक आहे, आजपर्यंत इट डझंट मॅटर.
हू डझंट लव्ह यू. काहीही फरक पडत नाही. कुणी तुझ्यावर प्रेम केलं नसेल तरी पण आजपासून, आत्तापासून मी तुझ्यावर प्रेम करतोय. मी स्वतःवर प्रेम करतोय. आणि थँक यू फॉर धिस असोसिएशन. तू मला पुन्हा भेटलास. स्वतःला उद्देशून म्हणा, स्वतःला आठवून म्हणा, की तू मला पुन्हा भेटलीस, तू मला पुन्हा भेटलास. मी तुझ्यासाठी खूप आभारी आहे. तू माझ्यासाठी जो त्याग केलास आणि दरवेळेस माझ्याकडून अपेक्षा केली, की मी तुला प्रेम करीन, मी तुझ्याकडे लक्ष देईन. आजपासून मी तुझ्याकडे पूर्ण लक्ष देईन. मी व्यायामासाठी वेळ काढेन. मी पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढेन. मी मेडिटेशन, ध्यान करण्यासाठी वेळ काढेन. मी कर्ज करणार नाही आणि मी जे काही ध्येय ठरवलेले आहेत, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. पूर्ण माझे इफोर्ट्स लावेन. कारण मी आता पूर्णपणे बदललेलो आहे. मी परमेश्वराची सर्वात सुंदर कलाकृती आहे. माझा जन्म विशेष कार्य करण्यासाठी झालेला आहे. माझा जन्म महान कार्य करण्यासाठी झालेला आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. हात रब करा आणि हळूहळू ओपन करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. पहाटे पहाटे स्वतःच्या मस्तिष्क किंवा स्वतःच्या मेंदूमध्ये हे शक्तिशाली विचार जर तुम्ही पेनिट्रेट केले, जर एंटर केले, तर पूर्ण दिवस तुमचा सत्कार्यासाठी जाईल. आणि जीवनामध्ये जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, कायम लक्षात ठेवा हा ब्रह्म मुहूर्त आहे. बाकी सगळा काळ आहे. प्रातःकाळ, माध्यान्ह, सायंकाळ, संध्याकाळ, रात्र. पण या पूर्ण 24 तासात एकच पर्टिक्युलर अशी वेळ आहे, ज्याला पहाटे 3 ते 6 चा हा जो स्लॉट आहे, स्लॅब आहे. याच्यामध्ये याला ब्रह्म मुहूर्त असे म्हणतात आणि जो ब्रह्म मुहूर्तात जागृत होतो, जो ब्रह्म मुहूर्तात आपल्या दिवसाची सुरुवात करतो. कशाने? शरीराने. शरीराने स्ट्रॉंग होतो. शरीर म्हणजे मेहनत करतो. दुसरी गोष्ट बुद्धीने वाचन करतो, रीडिंग करतो आणि अंतःकरणाने जो निर्मळ होतो, मेडिटेशन करतो, स्वतःशी रिकनेक्ट होतो. त्याच्या जीवनाची किल्ली किंवा पायलट मोड ज्याला म्हणतात, ते भगवंत स्वतःच्या हातात घेतो. त्याला स्वतःसाठी विचार नाही करावा लागत. त्यांनी जे पण काही प्लॅनिंग केलेलं आहे, ते सर्व पूर्ण होईल. सगळ्या क्षेत्रात. ओके. नाऊ विल स्टार्ट विथ धिस मेडिटेशन. जर तुम्ही आम्ही व्हिजन बोर्ड त्या दिवशी बोलत होतो, तर तुम्हाला फक्त एक व्हिजन बोर्ड दाखवतो मी आता. हे दिसतंय का तुम्हाला? हा व्हिजन बोर्ड? स्वतःला हो स्ट्रॉंग सर. येस, मेडिटेशन करायचंय. हे हिलिंग आहे आणि हा नवीन आधुनिक युगातला मनुष्य आहे ज्याच्याकडे ही ऊर्जा शक्ती आहे. हे ब्लू
हे डॉक्टर लिम सिओजिन यांच्याबरोबर आम्ही शून्य मेडिटेशन, हे श्री प्रेम रावतजी इंटरनॅशनल पीस स्पीकर यांचं पण आपण एक 10 मिनिटाचं सेशन पाहूया. त्यानंतर हे एनर्जी हिलिंग आज आता आपण सर्वजण मिळून करतोय. कलेक्टिव्ह हिलिंग करतोय. याच्याने सर्वांचे प्रॉब्लेम एकमेकांना सॉल्व्ह करण्यासाठी मदत होईल. हे आहे ॲडव्हेंचर, हे आहेत आयडियाज, हे आहेत रिलॅक्सेशन, ही आहे तुमची फॅमिली. जस्ट इमॅजिन हे तुमचं कुटुंब आहे. हे मेडिटेशन आपण करतोय. हे आपला कोर गोल आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार हे म्हणतात की स्वतःला अ, उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंद. आणि हे तुमच्या जे काही तुम्ही गोल सेट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हे एक मेडिटेशन सेंटर आहे किंवा रेसिडेन्शियल हॉल आहे, घर आहे. पूर्ण बिल्डिंगचा विचार करतोय हां मी. ओके. आणि यामध्ये तुमचं हे रेसिडेन्शियल, हे ऑफिससाठीची वर्क प्लेस आहे ते. आणि प्रत्येकाच्या घरी जे कोणी आपले मेंबर्स आहेत, साधक आहेत, प्रत्येकाकडे भगवान श्रीकृष्णांचा हा फोटो असणं फार महत्वाचं आहे. समृद्धीचं हे फार मोठं प्रतीक आहे. भगवान श्रीकृष्ण पाठीमागे कपिला गाय आणि त्यांचा पाय चाटते. आता ह्या माता लक्ष्मी, धनसंपत्ती आणि कुटुंबासाठी ज्या माता भगिनी इथे आहेत, पाहतायत, त्यांनी पण स्वतःसाठी हे ड्रीम सेट केलं तरी चालेल. आणि जे नाहीये पाहते आणि पुरुष पाहतायत, मिस्टर पाहतायत, त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी गोल सेट करणं आवश्यक आहे. ओके, धिस इज व्हॉट हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी ह्या चारही गोष्टी तुमच्या आयुष्यात. आणि हे जे आहे हे मेडिटेशन आहे. ज्यावेळेस आपण ध्यान करतो त्यावेळेस ब्रह्मांडातली ही ऊर्जा शक्ती पेनिट्रेट होते. कितीही असाध्य आजार असेल तरी याच्याने क्युअर होऊ शकतो. याच्यासाठी पण आपण एक छोटंसं मेडिटेशन आहे ते आपण पुन्हा करूया. ओके. सो धिस इज व्हॉट कॉल्ड व्हिजन बोर्ड. आणि हे सगळे पिक्चर्स मी शेअर करणार आहेत. तुम्हाला जे आवश्यक असेल ते तुम्ही तुमच्या, फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये कार नाहीये, तर तुम्ही कार ॲड करू शकता. ती माझी आवश्यकता नाही आता सध्या टाईम बिंग. माझी आवश्यकता जी आहे ते हीलिंग आहे, मेडिटेशन आहे किंवा ट्रेनिंग आहे. अ, याच्यातच मला जास्त आनंद मिळतोय. ओके. तर आता आपण रीडिंग करूया. ओके. काही व्यक्ती आता जॉइंट होतायत, पण थोडासा उशीर झालाय. एनिवे, प्रयत्न करा की लवकरात लवकर जॉइंट होता येईल असं. ओके. आज आपण जे बुक रीडिंग करणार आहोत, ऑल इज वेल. ह्या जगात कधीच कुणाबरोबर अन्याय होत नाही, हे आपलं फिलिंग आहे. आपण जे कृती किंवा कर्म केलेलं आहे, ते आपण पाहत नाही. पण आपण फक्त एंड रिझल्ट पाहतो. तर 5 मिनिटात आपण हा एक चॅप्टर वाचूया. आणि जे पण आपल्या जीवनात घडत आहे, याचा काहीतरी पर्पज आहे. विनाकारण काहीही घडत नाही. भगवान बुद्धांची 4 वचन कायम लक्षात ठेवा. ह्या जगात दुःख आहे. ह्या जगात दुःख आहे. दुःख आहे म्हणजे त्याचं कारण आहे. विनाकारण नाही होत. काहीतरी दुःख आहे त्याचं कारण आहे. कारण आहे, जर कारण कळालं तर निराकरण कळेल. कारण आणि दुःख, कारण, निराकरण आणि दुःखमुक्त स्थिती. ओके. या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्याच्यासाठी भगवान बुद्धांनी पूर्ण राजपरिवार, ऐश्वर्य, उपभोग यांचा त्याग केला आणि ज्या गोष्टीच्या उत्तर शोधण्यासाठी ते वनांमध्ये गेले किंवा मेडिटेशन केलं किंवा अंतर्मुख झाले, ती गोष्ट आज खूप सहज सोप्या पद्धतीने त्यांच्यामुळे आपल्याला अवगत होऊ शकते. ह्या जगात दुःख आहे, दुःख आहे म्हणजे कारण आहे, कारण आहे म्हणजे निवारण आहे, निवारण आहे म्हणजे दुःखमुक्त स्थिती आहे. सब खेल संकट का है. एक युवक था जो कई समाचार पत्र संपादकों द्वारा अस्वीकृत किया जा चुका था, म्हणजे रिपोर्टर.
और उस पर कोई ध्यान भी नहीं देता था क्योंकि सबको लगता था कि उसमें कोई योग्यता नहीं है। आखिरकार उसे एक चर्च के मिनिस्टर ने कार्टूनिस्ट का काम दिया। उसका कार्यस्थल एक गंदा सा शेड था जिसमें चूहों का आतंक था, लेकिन उससे परेशान होने की बजाय उसने उन चूहों के कार्टून बनाना शुरू कर दिए जो उसके काम करते समय इधर-उधर दौड़ते रहते थे। और फिर एक दिन उसने इतिहास के सबसे लोकप्रिय कार्टून चरित्र मिकी माउस का सृजन कर लिया. वह युवक था वॉल्ट डिझनी. आणि त्यानंतर डिझनीलँड स्टार्ट झालं. ज्याचा करोडो रुपयाचा टर्न ओव्हर आहे आज सुद्धा. आज वॉल्ट डिझनी नाहीयेत. तरी सुद्धा पण याचा जन्म कुठून झाला? एका छोट्याशा वर्कशॉप मधून, की जिथं उंदरांचा आतंक होता. भरपूर उंदीर होते. आणि तिथून म्हणजे विचार करा भाग्य कसं चेंज होतं. वॉल्ट डिज्नी ने जीवन के प्रवाह का विरोध नहीं किया क्योंकि वे जानते थे कि जीवन में हर चीज के पीछे एक विशेष कारण होता है और उनका काम था हर उस कठिनाई का अधिक से अधिक लाभ उठाना जो उनके जीवन में आई थी. उन्हें ये भी पता था कि आपदाओं को सफलता की सीढ़ियों के रूप में कैसे उपयोग करना है और इसीलिए वे अपने कार्यस्थल पर आतंक फैलाने वाले चूहों से प्रेरित होकर मिकी माउस का सृजन करने में सफल हो पाए थे. वॉल्ट डिज्नी ने दिखा दिया कि प्रत्येक परिस्थिति और प्रत्येक व्यक्ति जो आपके जीवन को स्पर्श करता है, आपको बढ़ने में मदद करता है. आपके जीवन में मौजूद कुछ लोग कोमलता से आपका हाथ थामकर प्यार और परवाह के साथ आपको बढ़ने में मदद कर सकते हैं. कुछ लोग पीछे से धक्का देकर आपको आपके डर पर काबू पाने में मदद कर सकते हैं. कुछ लोग आपको तब तक पागल कर सकते हैं जब तक आप धैर्य से काम लेना न सीख जाए. और कुछ लोग आपको इतना परेशान कर सकते हैं कि आप अपने भावनात्मक चरम पर पहुंच सकते हैं और आपको गुस्सा आ सकता है. ये आवश्यक नहीं है कि आप उन सबको पसंद करें, लेकिन ये अवश्य जान ले कि ये वे लोग हैं जो आपको एक बेहतर इंसान बनाने के लिए आपके जीवन में आए हैं. एक ऐसा इंसान जो शांत व प्रकृतिस्थ हो और हर परिस्थिति के अनुरूप स्वयं को ढालना जानता हो. और ये वे लोग हैं जो हमें निस्वार्थ प्रेम, धैर्य, क्षमाशीलता एवं संतोष की दिशा में धकेलते हैं और कुछ नहीं तो कम से कम ये आपके धीरज का स्तर बढ़ाने में मदद करते हैं. आदर्श रूप से जीवन हमें एक कोमल तरीके से बेहतर इंसान बनाने का प्रयास करता है, लेकिन बदकिस्मती से हम तब तक बदलना पसंद नहीं करते जब हमारे ऊपर मुसीबतें नहीं आती. जब कुछ चीजें हमें चोट पहुंचाने लगती है और दर्द देने लगती है, तभी हम अपनी कमर हिलाते हैं और अपनी आंतरिक शक्ति का उपयोग करके किसी अद्भुत चीज का निर्माण करते हैं. एक बेहतर व्यावसायिक उत्पाद, एक बेहतर संबंध और बेहतर स्वास्थ्य. जब चीजें हर तरफ से मुश्किल होने लगती है, तो हम कुछ कठिन निर्णय लेते हैं, जो हमें हमारी सुविधा क्षेत्र से बाहर ले जाती है. आमतौर पर हम करो या मरो की स्थिति में ही बदलते हैं और कार्रवाई करते हैं. याद रखें, आप अपने जीवन में जितनी भी सफलता चाहते हैं, वे आपके सुविधा क्षेत्र से बाहर और प्रयास क्षेत्र के अंदर है. कम्फर्टेबल झोनच्या बाहेर पडावं लागेल. पहाटे उठणं कुणालाही आवडत नाही. यशस्वी आणि अयशस्वी लोक यांच्यातला हाच सर्वात मोठा फरक आहे. यशस्वी लोक ते कार्य करतात जे अयशस्वी लोकांना करायला आवडत नाही. पहाटे उठणं कुणाला आवडेल? कुणालाच नाही. तरी सुद्धा पहाटे उठून दररोज उठून, अलार्म लावून उठून यशस्वी लोक ती सवय अंगीकारतात किंवा हॅबिच्युअल होतात आणि त्यांच्या जीवनात यश मिळवतात. आणि अयशस्वी लोक फक्त कारणे सांगतात. आज थंडी जास्त होती. काल रात्री उशिरा झोपलो होतो. हे पाहुणे आले होते किंवा आता मला कम्फर्टेबल वाटत नाहीये. आणि जो बहाने बनाता है वो सक्सेसफुल कभी नहीं हो सकता. अशा वेगवेगळ्या सवयी आहेत. विल डिस्कस अबाउट दिस. जरा सोचे आप अपनी खाने की आदतें बदलकर व्यायाम करना कब आरंभ करते?
जब डॉक्टर आपको बताता है कि आपका कोलेस्ट्रॉल का स्तर बहुत बढ़ गया है और जल्द ही आपको गंभीर बीमारियां हो सकती है, अचानक आप अपने स्वास्थ्य के प्रति सजग हो जाते हैं। जल्दी ही आप खुद को दिन भर कच्ची सब्जियां खाते हुए और मुंह में पानी लाने वाले स्वादिष्ट खाने की ओर से आंखें फेरते हुए पाते हैं। आप समय निकालकर योग और ध्यान की कक्षाओं में जाने लगते हैं और बाद में एक किसी आंतरिक शांति पाते हैं जो आपने पहले महसूस नहीं की थी और जिससे आपको परम आनंद प्राप्त होता है। इस प्रकार कोलेस्ट्रॉल ये वही संकट था जिसने आपको आंतरिक शांति प्राप्त करने पर विवश किया। अन्यथा आपने अपनी व्यस्त दिनचर्या से समय निकालकर अपनी आंतरिक शांति की तलाश करने के बारे में सोचा भी नहीं होता। एक व्यवसायी अपने उत्पाद प्रोडक्ट को उत्कृष्टता प्रदान करने के लिए गंभीर शोध कब करता है? जब वह अपने नए प्रतिस्पर्धियों को विद्युत गति से आगे बढ़ता हुआ देखता है, तो व्यवसाय में टिके रहने के लिए वह तुरंत एक बेहतर प्रोडक्ट के निर्माण के लिए नए और अनोखे तरीके सोचने लगता है। जितने अधिक नए तरीके और उत्पाद वह व्यवसायी ला पाएगा, उतनी जल्दी वह आगे बढ़ पाएगा। बदलाव हर एक चीज में आवश्यक है। हम जीवन में तभी बदलते बढ़ते और कार्रवाई करते हैं हम हमारे सामने कोई बड़ा संकट होता है। हम तब तक नहीं बदलना चाहते जब तक हमारे जीवन को दुख पर्याप्त रूप से नहीं छू लेता और हमें कष्ट व दर्द की अच्छी खासी खुराक नहीं मिल जाती। एक मशहूर वैज्ञानिक ने साइंटिस्ट ने ये कहा है कि नो पेन नो गेन। अगर दर्द नहीं तो लाभ नहीं। हम खुद को बदलकर कुछ मुश्किल निर्णय तभी लेते हैं जब हम दुखी और निराश बने रहने से परेशान हो जाते हैं, थक जाते हैं, लेकिन दिमाग में एक बात याद रखें कि अंत में सब कुछ ठीक हो जाएगा। अगर ठीक नहीं होता तो ये अंत नहीं है। जिस चीज को आप पूरे दिल से चाहते हैं, तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने के लिए कोशिश करती है। और अगर वो चीज आपको ना मिले और अंत में सब कुछ वैसे ना हो जैसा होना चाहिए, तो याद रखना वो द एंड नहीं है दोस्तों, पिक्चर अभी बाकी है। आपको वो सब कुछ मिलेगा जिसके लिए आप हकदार है और जो आपको चाहिए, लेकिन उसके लिए आपको अपने आप को जगाना पड़ेगा। आप यहाँ शिक्षित होने के लिए आए हैं, सजा पाने के लिए नहीं। और आपके पाठ तब तक चलते रहते हैं जब तक आप इस पृथ्वी पर रहते हैं। इसलिए जीवन को उसी रूप में ले जिसमें वह आपको मिल रहा है। एक हल्के दिन के साथ आप आगे बढ़ेंगे, भले ही आप एक दिन में सिर्फ एक कदम बढ़ाए। जीवन संघर्ष बनने के लिए कभी नहीं था। वह तो सिर्फ एक बिंदु से दूसरे बिंदु तक ही एक कोमल प्रगति, जैसे खिली धूप में एक घाटी से गुजरना। स्टुअर्ट वाइल्ड। या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक दुःखापासून वाचणारे, म्हणजे समोर दुःख आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी दुःखापासून दूर पळणारे. आणि दुसरे प्रकारचे लोक आहेत जे सुखाकडे पळणारे. जे सुखाकडे पळणारे आहेत, ज्यांना जाणीव झालेली आहे, त्यांना सकाळी उठ असं सांगावं लागत नाही. व्यायाम कर असं सांगावं लागत, पुस्तक वाच सांगावं लागत नाही. कारण त्यांनी रस्ता निवडलाय, सुखाकडे जायचंय. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक कोण आहेत? त्यांना डॉक्टर सांगतायत, "आता उठ सकाळी, व्यायाम करायला जा. आता उठ, स्वतःच्या शरीराकडे लक्ष दे. अरे आता तरी जागा हो आणि आहाराकडे लक्ष दे." ज्यांना सांगावं लागतं, त्यांना ते करणं तर भाग पडलंय आता, करावंच लागेल. पण डॉक्टर सांगतायत म्हणून. आर यू गेटिंग इट? दिस इज द बिग डिफरन्स बिटवीन दिस. ओके. तर आता आपण बुक रीडिंग केलेलं आहे. ओके. शून्य मेडिटेशन. त्या दिवशी जे आपण लेक्चरमध्ये शिकलो होतो, की शरीर, इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, या पंच इंद्रियांच्या वर अजून एक सत्ता आहे. त्याला माइंड असे म्हणतात, मन. मनाच्या वरती अजून एक पॉवर आहे, त्याला बुद्धी असे म्हणतात. आणि बुद्धीच्या वर एक अजून पॉवर आहे, त्याला अस्तित्व म्हणतात, जीवात्मा. ओके. नाउ
व्हॉट डू वी हॅव टू डू? आपल्याला पुन्हा ती लगाम आपल्या हातात घ्यायची आहे. ज्यांना शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि अस्तित्व हे क्लिअर आहे, तर आता आपण माइंड इज अ बेस्ट सर्वंट. मन हे सर्वोत्कृष्ट नोकर, सेवक आहे. पण व्हेरी बॅड मास्टर. पण जर तो मालक बनला, तर मात्र भयंकर आहे. तर तुम्हाला फक्त दुःख, वेदना एवढंच भोगावं लागेल. तर आता आपण माइंडला आपला मित्र बनवूया. हां, त्यासाठी एक सिंपल प्रोसेस आहे. शरीर आणि मन किंवा बॉडी, माइंड आणि सोल, शरीर, मन, आत्मा ह्या 3 ज्या गोष्टी आहेत, तर यामध्ये शरीर आणि मन यांच्यामध्ये एक दुवा आहे. त्याला आणि तो खूप स्ट्राँग आहे. तो जर तो जेवढा स्ट्राँग असेल, डॉक्टर सुद्धा त्याच्यापुढे हातबल आहे आणि तो म्हणजे श्वास. जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे आणि हा श्वासच आहे, जो शरीर आणि मन यांना कनेक्ट करणारा धागा आहे. आता आपण श्वासाकडे लक्ष देऊया. तर जस्ट इमॅजिन किंवा जस्ट ऑब्झर्व्ह करा, निरीक्षण करा. इमॅजिन नाही, पण निरीक्षण करा, की श्वास येतोय, श्वास जातोय. श्वास येतोय ऑटोमॅटिक. आपल्याला घ्यायचा नाहीये. हां, जस्ट ट्राय करा. डोळे बंद करा सर्वांनी आणि पहा श्वास येतोय का? याला प्राण अपान असे म्हणतात भगवद्गीतेत. प्राणापान. हा वायू नाहीये. हा फक्त हवा नाहीये. पण ह्या हवेमध्ये फक्त ऑक्सिजन नाहीये. पण ज्यामुळे आपल्याला प्राणशक्ती पुष्ट होते. म्हणून ही हवा नाही तर हा प्राण आहे. ज्याच्याने शरीराचं अस्तित्व आहे. आणि उच्छवास अपान. तर पुन्हा ऑब्झर्व्ह करा. एक श्वास बाहेर गेला तर काउंट करायचं 9. पुन्हा श्वास आला, पुन्हा श्वास बाहेर आला, काउंट करायचं 8. आता तुमचं काउंटिंग तुम्हीच करा. फक्त जस्ट ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा, ऑब्झर्व्ह करा स्वतःच्या श्वासांना. रिव्हर्स काउंटिंग करायचं, रिव्हर्स. झाला असेल तर रब करून, हात रब करून, मसाज करून डोळे उघडा. याला शून्य मेडिटेशन असे म्हणतात. पुन्हा हा स्वतःशी कनेक्ट होण्याची प्रोसेस आणि जो स्वतःला कनेक्ट होतो, या जगामध्ये त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. ओके. तर नाऊ वी विल स्टॉप इट हिअर आणि एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करीन. अ, त्यापूर्वी कुणाला काही विचारायचं आहे का? काही शेअरिंग करायचं आहे का फीडबॅक? किंवा सगळे मेडिटेशन मोडमध्ये आहात आता? सो तुम्ही सर्वजण ह्या प्रोग्रामसाठी उपस्थित राहिला सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो. परमेश्वर तुमच्या जीवनात सुख, शांती, आनंद, ऐश्वर्य, धनसंपत्ती, चांगलं आरोग्य भरपूर तुम्हाला देवो. आणि तुमच्या चेहऱ्यावर जसं सूर्य आता उगवणार आहे, सूर्याचं पहिलं किरण, पहिले तेज तुमच्या चेहऱ्यावर पडून तुमचा चेहरा तेजस्वी असो आणि दिवसभर तुमचं स्मित हास्य असंच व्यवस्थित राहू. तुम्हाला भरपूर यश प्राप्त हो. सर्वांना खूप खूप धन्यवाद.
जर कुणाला काही